नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म फेसबुक सुपर कोचिंगवर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 2027च्या राज्यसेवेची तयारी करत असाल, ऑब्विस आहे अजून जाहिरात यायला कमीत कमी 3 महिन्याचा कालावधी आहे आणि परीक्षा व्हायला 6 महिन्याचा कालावधी आहे. मग या 6 महिन्यामध्ये जर तुम्ही विचार करत असाल की मला राज्यसेवेसारख्या परीक्षेची तयारी करताय, मी बिगिनर आहेत, आता तयारी करणारा वर्ग कोणकोणता असू शकतो? पहिला वर्ग असू शकतो जो तयारी करतोय, तो आहे जो फुल टाइम स्टडी करतोय. आता फुल टाइम स्टडी करणारे कोण आहेत? तर जे ग्रॅज्युएशन पास आउट आहेत, ठीक आहे, ज्यांचं युजी पीजी झालाय आणि डेडिकेटली अभ्यास करताय. दुसरा वर्ग असा आहे की जो सध्या युजीच्या लास्ट इयरला आहे, म्हणजे तो ग्रॅज्युएशन करतोय आणि तो टीवायला आहे किंवा काही कंडिशन मध्ये तो फायनल इयरला आहे. तिसरा वर्ग असा आहे की जो पार्ट टाइम जॉब करतोय आणि पार्ट टाइम जॉब करत करत मग अभ्यासाची तयारी करतोय. आणि चौथा वर्ग आहे जो आहे गृहिणी, ठीक आहे, जे घर सांभाळत करतायत, ठीक आहे. आणि एक वर्ग असा पण असू शकतो की जो फुल टाइम अभ्यास करतोय आणि फुल टाइम जॉब करतोय आणि सोबत सोबत अभ्यास करतोय. असे 5 वर्ग आपण कॅटेगराईज करू. आता एक लक्षात ठेवा की सर्वांसाठी इम्पॉर्टंट फॅक्ट हा आहे की तुम्ही कोणत्याही वर्गात असू द्या, तुम्हाला 4-5 गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जसं बघा की समजा मला तुमच्याकडे यायचं आहे, तुम्ही माझे मित्र आहात आणि मी तुमच्या घरी येतोय, तर मी पहिले येताना काय केलं पाहिजे की तुम्हाला तुमचा पत्ता विचारला पाहिजे की बाबा बघ, मी कोल्हापूरला येतोय, मी सोलापूरला तुझ्या घरी येतोय, तुझा पत्ता मला माहित असला पाहिजे, कारण की विदाऊट ऍड्रेस आपण कुठं पोहोचू शकत नाही. सो सर्वात पहिला मुद्दा आहे की तुम्हाला परीक्षेची माहिती असली पाहिजे पूर्णतः. मग परीक्षेची माहिती काय आहे की या परीक्षेचे टप्पे किती आहे, प्री मध्ये काय सिलेबस असतो, मेन्स काय असतं, ऑप्शनल आहेत की नाही, इंटरव्ह्यू असतो का, तुम्हाला पूर्ण परीक्षेची ए टू झेड माहिती असू शकली पाहिजे. आता ए टू झेड परीक्षेची माहिती कुठे मिळेल? तर ती तुम्हाला मिळेल आपल्या प्लॅटफॉर्मवर, ठीक आहे. फेसबुकच्या बरेच सारे लेक्चर्स आहेत, वैभव सरांनी वगैरे घेतलेले, रितेश सरांनी घेतलेले लेक्चर्स आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आता मी तुमच्या ऍड्रेसवर पोहोचतोय, आता मला माहित असलं पाहिजे की मला तुमच्या ऍड्रेसवर पोहोचायचं आहे तर कोणत्या गाडीने यायचं आहे. ऑब्विस आहे, सोलापूर कोल्हापूरला यायचं असेल तिथे रेल्वे जाते का, विमान जातं का, बस जातं का, डायरेक्ट गावात बस जातं की कुठून रिक्षाने यावं लागतं, कुठून वाहन बदलावं लागतं, हे माहीत असावं लागतं. म्हणून दुसरा मार्ग असतो तो असतो सिलेबस. आणि एक लक्षात ठेवायचं, सिलेबस हा तुमचा आरसा असतो. म्हणजे पेपर सेटर जेव्हा पेपर सेट करतो तेव्हा त्याच्या समोर जे असतं ते असतं सिलेबस. म्हणून एक लक्षात ठेवायचं, सिलेबसची पीडीएफ ही तुम्ही तुमच्याकडे ठेवायची. आणि बघा, अलीकडे काही चेंजेस झाले सिलेबसमध्ये, जसं तुमचे ऑप्शनल्स केले, त्यानंतर इंटरव्ह्यूचे मार्क्स कमी झालेत. सो अपडेटेड सिलेबस तुमच्याकडे असला पाहिजे. आणि हा सिलेबस मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, ठीक आहे. तुम्ही काय करा, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम मध्ये जाऊन असं सर्च करा पवन बी एमपीएससी, तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल येईल, तिथे जॉईन करा, ठीक आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, आता मला पत्ता मिळाला, त्यानंतर मार्ग आहे तो मिळाला. आता सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की तुमच्याकडे परीक्षेची माहिती आहे, तुमच्याकडे सिलेबसची कॉपी आहे, ती वाचून झाली. तिसरा महत्वाचा मुद्दा की मग यासाठी कोणते संदर्भ ग्रंथ वाचावे लागतात. नाही तुम्ही मार्केटमध्ये जर एखाद्या दुकानामध्ये गेले तर तुम्हाला एकाच पुस्तकाला अनेक सारे पुस्तकं येतात, एकाच विषयाला अनेक सारे पुस्तकं येतात. मग कोणतेही वाचायचे का, कोणते वाचायचे, स्टेट बोर्ड कोणते वाचायचे, एनसीईआरटी कोणते वाचायचे, सो हेही तुम्हाला कळायला पाहिजे. तर मुलं काय करतात, स्टेट बोर्ड वाचतात. जसं मी तुम्हाला कंबाईन वाल्या पोरांचं सांगतो, कंबाईन वाले मुलं स्टेट बोर्ड वाचतात आणि त्यामध्ये प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास, जगाचा भूगोल वाचत बसतात. तो नाही सिलेबस तर कशाला वाचायचं. म्हणून स्टेट बोर्ड्स असतील किंवा एनसीईआरटी असतील, सो ह्या आणि सोबत जे तुमचे रेफरन्स बुक आहेत, सो हे कोणते वाचायचे, रेफरन्स बुक, ठीक आहे, हे कोणते वाचायचे, या संदर्भात पण विविध विविध व्हिडिओ बनवले आहेत. आणि भविष्यात पण आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगायचं की कोणते घ्यायचे. त्यानंतर संदर्भ ग्रंथ झाल्यानंतर तुम्हाला कळावं लागेल की आयोगाचे PYQs,
एक लक्षात ठेवा, आयोगाचे PYQs. तर PYQs प्रिलिम साठी जे असतील हे असतील MCQ, कारण की आपली परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होते प्रिलिम्स. पण जेव्हा तुम्ही मेन्स कराल, ठीक आहे, तर मेन्स मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह राहतात, ठीक आहे. आणि यासाठी आपल्याला UPSC चे पेपर्स बघावे लागतात. UPSC, मग UPSC 2017 पासून तर 2025 पर्यंतचे सर्व पेपर्स तुम्ही बघू शकता. ते सोबत तुम्हाला बघावं लागतं की ही परीक्षा करत असताना कोणकोणते न्यूजपेपर वाचायचे, कारण की बरेच लोक तुम्हाला सांगतात न्यूजपेपर वाचावे, पण त्या न्यूजपेपर मध्ये काय वाचायचं काय सोडायचं हे तर कळायला पाहिजे ना. न्यूजपेपर मध्ये खूप साऱ्या बातम्या असतात, बलात्कार असतात, खून असतात, विनयभंगाच्या बातम्या असतात, चोरीच्या बातम्या असतात, रस्ते अपघाताच्या बातम्या असतात, स्पोर्ट्स असतात, राजकीय बातम्या असतात. मग कोणत्या वाचायच्या कोणत्या सोडायच्या यासाठी सुद्धा सिलेबस महत्वाचा असतो. जो सिलेबस मध्ये पॉइंट आहे तोच तुम्ही न्यूजपेपर मध्ये वाचला पाहिजे. मग न्यूजपेपर कोणता वाचला पाहिजे? काही लोक द हिंदू सांगतात, काही टाइम्स ऑफ इंडिया सांगतात, काही हितवाद सांगतात, ओके, काही लोक महाराष्ट्र टाइम्स, काही लोकसत्ता, ठीक आहे. सो अशी वेगवेगळी सांगतात. सो न्यूजपेपर कोणते वाचायचे हे एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे अभ्यास करत असताना आन्सर रायटिंग कशी करायची. आन्सर रायटिंग हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, कारण की आन्सर रायटिंग करताना काही काळजी घ्यावी लागते. म्हणजे आता ग्रॅज्युएशन पर्यंत आपण पहिल्या वर्गापासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत लिहित आलोय. काही लोकांनी ज्यांनी PG केलं असेल ते पण लिहित आलेत, ठीक आहे, लिहित आलोय. पण MPSC UPSCच्या आन्सर मध्ये आणि तुमच्या ग्रॅज्युएशनच्या आन्सर मध्ये खूप सारा फरक असतो. सो तेही तुम्हाला कळायला पाहिजे. सो हे सर्व महत्वाची माहिती हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही ज्या पोस्टसाठी प्रिपेअर करताय, ठीक आहे, तर तुमचा पोस्ट प्रेफरन्स काय असला पाहिजे. कारण की एक लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही या परीक्षेमध्ये येता तेव्हा तुमच्याकडे पोस्ट प्रेफरन्स असला पाहिजे. जसं की बघा, पोस्ट प्रेफरन्स मध्ये की जसं समजून घ्या की मला सर डेप्युटी कलेक्टरच करायचं आहे, काही लोकांना DYSPच करायचं असतं, काही लोकांना तहसीलदार व्हायचं असतं, काही लोकांना BDO व्हायचं असतं, काही लोकांना प्रोजेक्ट ऑफिसर व्हायचं असतं, काही लोकांना शिक्षण अधिकारी व्हायचं असतं, ठीक आहे. सो अशा मल्टिपल पोस्ट आहे, या पोस्टचा प्रेफरन्स असला पाहिजे. कारण की जोपर्यंत तुमचा एक गोल निश्चित नसतो, एक तुमचा जोपर्यंत ठरलेलं नसतं की मला ही पोस्ट मिळवायची आहे, त्या पद्धतीने मग आपण तशी श्रम करत नाही. एकदा ठरलं असलं डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, तुम्हाला म्हणजे सर्वाधिक कट ऑफ त्याचा लागतो, तर त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करता, ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पाठांतर करत असाल तर ते पाठांतर काय केलं पाहिजे, त्यानंतर ट्रिक्स कशा असल्या पाहिजे, टेक्निक्स कशा असल्या पाहिजे. सो ह्याही गोष्टी तुम्हाला असल्या पाहिजे, कारण की फक्त अभ्यास करून परीक्षा पास होत नाही. तुमच्याकडे स्मार्ट स्टडी पाहिजे, एलिमिनेशन मेथड पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीला हँडल कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. म्हणून तुम्ही एक छोटीशी डायरी कॅरी करायची आहे. त्या डायरीमध्ये सर्वात पहिले परीक्षेची माहिती एकदा लिहून काढा. थोडं बालिशपणासारखं वाटेल पण लिहा. लिहिल्याने 4 वेळा वाचण्याची प्रॅक्टिस होते. दुसरं, सिलेबस हा तुमच्याकडे अपडेट असला पाहिजे. टेलिग्रामला मी देणार आहे संदर्भ ग्रंथाची यादी, जी नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊन येऊ आपण तुमच्यासाठी. त्यानंतर PYQ यासाठी कोणतं एक बुक घ्या, एक UPSCचा आणि एक 21,000 बुक येतं, ठीक आहे. त्यानंतर न्यूजपेपर कोणते वाचायचे हे सर्वात महत्वाचं. आन्सर रायटिंगसाठी एखादं बुक कॅरी करायचं किंवा विविध सेशन येतात ते करायचे. सोबत पोस्ट प्रेफरन्स, कोणत्या पोस्ट भरल्या जातात, कोणत्या पदाचं वेतन काय, कार्य काय, हे तुम्ही माहिती मिळवा. आणि पाठांतर आणि ट्रिक्स साठी एक बुक तुमच्याकडे असू द्या. सो एवढी जर तुमच्याकडे माहिती असेल तर प्रॉपर जातं. सो लक्षात ठेवा. आता सर मला एक सांगा की प्रत्येक गोष्टीत दोन चॉईस आहेत. नंबर एक, जर आम्ही स्टडी करतोय तर एक, क्लासेस करायचे की सेल्फ करायचा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नावर बोलणार आहे. क्लासेस थ्रू करायचा की सेल्फ करायचा. नंबर दोन, जर आम्ही स्टडी करतोय, स्टडी हा रीडिंग मध्ये करायचा, याला रीडिंग रूम लावायची म्हणजे ज्याला अभ्यासिका म्हणतोय, की ठीक आहे आम्ही हा घरी करायचा. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा, अभ्यास जो करतोय, स्टडी जो करतोय, हा फुल टाइम करायचा की पार्ट टाइम पण होतोय. फुल टाइम करायचा की पार्ट टाइम पण होतोय. तर असे अनेक सारे प्रश्न तुमच्याकडे आहेत. तर आता मी तुम्हाला दोन्ही मधले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सांगतो. नंबर एक, तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर ओके आहे, जाऊ शकता. पण पण नंबर एक, तुमच्याकडे
तेवढी अंडरस्टँडिंग असली पाहिजे. जर तुमच्याकडे तेवढी अंडरस्टँडिंग असेल, तुमचा सिलेबस समजत असेल, प्रेफरन्स बुक न शिकवता समजत असतील, ठीक आहे, प्रत्येक गोष्ट समजून घेणं आणि आन्सर रायटिंगचे स्किल असतील, तर सेल्फ स्टडी करायला काही हरकत नाही. पण सर, आम्हाला असं कोणीतरी पाहिजे की जे डोक्यावर घेऊन नाचणारं पाहिजे, डोक्यावर बसून करून घेणारं पाहिजे. त्यानंतर सिलेबस, मी आता ऑब्विस आहे, स्वतःहून जर एखादा टॉपिक वाचत असाल तर त्याला खूप वेळ लागतो. त्यापेक्षा कोणीतरी समजून सांगितलं तर फार चांगलं. कारण की ग्रॅज्युएशन लेवलची सगळ्याचा दर्जा असतो, म्हणजे हार्डनेस तेवढी असते. म्हणून लक्षात ठेवा, क्लासेस थ्रू जाणं या नवीन पॅटर्नसाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे. सर्वात IMP आहे क्लासेस थ्रू जायचं. कारण की क्लासेसमध्ये तुम्हाला डेली करंट अफेअर मिळतं, त्यानंतर डेली अँसर रायटिंग प्रोग्राम मिळतं, त्याच्यानंतर तुम्हाला पर्सनल मेंटरशिप मिळते, सोबतच तुम्हाला काय मिळतंय की सिलेबस शिकवल्या जातं, इंटरव्ह्यू गायडन्स, या सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, जर शक्य असेल तर क्लासेस थ्रू जायचं. कारण की या डिजिटल युगात ज्यासाठी 2.5-2.5 लाख रुपये खर्च करायचा, ते क्लासेस आता तुम्हाला 25-30 हजारात अवेलेबल आहे. सो मोस्ट प्रेफरेबल आहे की तुम्ही क्लासेस थ्रू जायचं. जर तुमचं आधी झालं असेल, एखाद्या क्लास वगैरे केला असेल, तर तुम्ही सेल्फ केलं तरी चालतंय. रीडिंग रूम लावायची का? बघा, जर अवेलेबल असेल, तुमच्या गावात अवेलेबल असेल, किंवा तुम्हाला अफोर्डेबल असेल तर रीडिंग रूम लावा. अन्यथा रीडिंग रूम लावायची गरज नाही, तुम्ही होम घरी करू शकता. पण घरी जे असतं ना, ते वातावरण नसतं. प्रत्येकाच्या घरी वातावरण नसतं. अभ्यासिकेत याला त्याला बघून आपण काय करू शकतो, अभ्यास करू शकतो. पण तुम्ही बघा की रीडिंग रूम मध्ये एक वातावरण निर्मिती होते, आपल्या बाजूचा अभ्यास करतोय, आपल्याला खरी स्पर्धा समजते. म्हणून जर शक्य असेल तर रीडिंग रूम लावलेली कधी चांगली, कारण की आपलं कॉन्सन्ट्रेशन नेक्स्ट लेवल असतं. पण पॉसिबलच नसेल तर घरी गेला पर्सनल रूम मध्ये तरी चालेल. फक्त टार्गेट फिक्स असले पाहिजे आणि तुम्ही ते केले पाहिजे. तिसरा महत्वाचा आहे, फुल टाइम की पार्ट टाइम. आता एक लक्षात ठेवा, आपल्याकडे वेळ खूप जास्त आहे. वेळ परीक्षेला अजून 6-7 महिने आहेत. सो त्यावेळेस तुम्ही डेली 5 to 6 hours, आता असं जगात कोणीच नसेल की सर आम्हाला 5-6 तासही मिळत नाही. 5-6 तास केलं तरी ओके आहे. आणि जे फुल टाइम अभ्यास करतात त्यांनी दिवसाला 10 ते 12 तास केलं कधी चांगलं आहे. येते का लक्षात? ह्या 2 महत्वपूर्ण गोष्टी आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, कोणतीच गोष्ट एकदम परफेक्ट पण नसतं आणि कोणतीच एकदम वाईट पण नसतं. फक्त ते तुम्हाला इक्वल करता आलं पाहिजे. हे सर्वात महत्वपूर्ण मुद्दा आहे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की सर आमच्याकडून हे कोणीतरी गोष्टी करून घेतल्या पाहिजे, नवीन नवीन गायडन्स सेशन आले पाहिजे, तर बघा, आपण स्वराज्य MPSC राज्यसेवा 2027 साठी एक बॅच लॉन्च केला आहे. फाउंडेशन बॅच आहे 3.0. ठीक आहे. तर आता एक लक्षात ठेवा, या बॅच मध्ये तुम्हाला MPSC ची आन्सर रायटिंग करून घेतलेली. जसं मी जिओग्राफी शिकवताना जवळपास 300-350 पेक्षा अधिक आन्सर रायटिंग करून घेतो. दुसरं, तुम्हाला डेली 2 क्वेश्चन प्रॅक्टिस साठी आणि त्याचं इव्होल्युशन करून मिळतं. उत्तर कसं लिहिलं पाहिजे याचे मॉडेल आन्सर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. तुम्हाला कम्प्लीट सिलेबस, प्री असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, या सर्व टप्प्यावर तुम्हाला तुमचा सिलेबस कम्प्लीट होईल. त्यानंतर एसे आणि इथिक्स, जे जरा वेगळे विषय येतात, त्याचा संपूर्ण स्पेशल सेशन असणार आहे, पूर्ण तयारी होणार आहे. आणि UPSC ची जी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम आहे त्याचे PYQ चे मॉडेल आन्सर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्हाला या बॅच मध्ये डेली 7 वाजता करंट अफेअर होतो, म्हणजे न्यूजपेपर तुम्हाला वाचायची गरज नाही. त्यानंतर दुसरं, तुम्हाला मेंटॉर राहतो जो तुमच्याकडून अभ्यास करून घेतो, आणि आम्ही सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल असतो. ही बॅच तुम्हाला EMI इन्स्टॉलमेंट मध्ये, इझी इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. आणि ही बॅच तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिडिटी असेल. लाईफ टाईम व्हॅलिडिटी म्हणजे आता जर जॉईन केली तर जोपर्यंत अभ्यास करताय तोपर्यंत अवेलेबल आहे. जर ही बॅच जॉईन करायची असेल तर हा माझा नंबर आहे 7028-133-732. इथे तुम्ही मला कॉल मेसेज करा. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, पवन बी MPSC नावाचं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की सध्या जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगितल्या, ह्या गोष्टीची प्रॉपर काळजी घ्या. प्रत्येक गोष्टीवर एक सेशन घेऊन येईल. याच्या नेक्स्ट सेशन असेल, यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर अप करणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला या गोष्टी कळाल्या असतील. या गोष्टीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि आज तुम्ही यावर वर्क कराल हेही मला माहिती आहे. याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील, सजेशन असतील, फीडबॅक असतील, नेक्स्ट सेशन कोणतं असावं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भेटूया नेक्स्ट सेशनला. तब तक के लिए टाटा बाय बाय. जय हिंद.